नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. शिक्षण क्षेत्रातील अनागोदी विरोधात आणि नीट पेपर फुटी जबाबदारी घेऊन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि आंदोलनकारी विद्यार्थी युवकांवर अमानुष लाठी हल्ला करणारा तसेच विरोधी पक्षनेते खासदार राहुलजी गांधी व नांदेड लोकसभेचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या अटकेविरोधात निषेध आंदोलन शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नांदेड ITI कॉर्नर येथे करण्यात आले. देशामध्ये या सरकारनं नीट मध्ये घोटाळा करून आणि TET मध्ये घोटाळा करून लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात टाकलं आहे. 21-25 विद्यार्थ्यांनी आत्महत्या सुद्धा केलेली आहेत. याला उत्तर न देता, याची जबाबदारी न स्वीकारता, जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यायला पाहिजे. परंतु उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज करून त्यांचं रक्त सांडण्यात आलं. त्याच्या विद्यार्थ्यांसाठी आमचे राहुलजी गांधी आणि खासदार रवींद्र चव्हाण जे संघर्ष करत आहेत दिल्ली येथे, त्यांच्यावर पण अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. सरकार हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहे म्हणण्यापेक्षा हुकुमशाहीच करत आहे. म्हणून या सरकारला उलटून टाकण्याची जबाबदारी आज लोकांनी हातात घेतली पाहिजे. तुम्ही या सरकारचा निषेध करण्यासाठी जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करत आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. याच्यामध्ये नुसते पोलिसच नव्हते, त्याच्यात पोलिसांच्या अजून काही संघटना होत्या की ज्या देशविकासात काम करतात आणि त्या सिव्हिल ड्रेसमध्ये येऊन विद्यार्थ्यांवर आम्हाला लाठीचार्ज करत होत्या. याचा आम्हाला खूप छेद वाटतो या गोष्टीचा. जे खासगी लोक होते ते कोण होते याचा शासनानं शोध घेतला पाहिजे. परंतु हे शासन काय शोध घेणार नाही. परंतु आज लोकांच्या चिंतेच्या देशांच्या लक्षात नाही की त्यांनी काय करत आहेत ते, तेव्हा नक्कीच त्याचा 100% उत्तर दिलं जाईल. पासून आपण बघत आहे आणि आमचे नेते राहुल गांधी सुद्धा आंदोलन यांच्या विरोधात करत आहे. हे शासन नाही, हे सरकार नाही, भारत सरकार आता इतिहासात जमा झाले. आता हे एक गिरोह काय म्हणतो त्याला आपण, एक कार्टेल गँग चालवत आहे. मोदी शहा हे देशामध्ये गँग चालवत आहेत. हे सगळे गँगस्टर आहेत. इथं डेमोक्रेसीला व्हॅल्यू नाही, डेमोक्रेसीचं इथं मूल्य काहीच नाही. काल आपण बघितलं जंतर मंतरवर कसं पोलिसांनी काठ्यांना खिळे लावून पोरांच्या अक्षरशः डोके फोडले, हात फाडले. काठीला कुठे खिळे लावून मारायचं असते का पोलिसांनी? बरं, हे तर वर्दीतले झाले विदाऊट नेम प्लेट. सोबतच RSS चे विदाऊट ड्रेस सिव्हिल मध्ये यांनी सुद्धा मुलांवर अत्याचार केला. एवढंच नाही तर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे एका सिनियर पोलीस अधिकाऱ्याचा की जो मुलगी जात आहे आणि तिच्या पाठीमागून तो काठी घालत आहे. म्हणजे काय ही अवस्था केली या लहान लहान लेकरांवरती. एक किती यांनी दडपशाही चालू आहे या भारत देशामध्ये. आता हे मोदी सरकार आणि शहा याला उलटून पाडण्याची वेळ आलेली आहे आणि जेनझी पेटलेला आहे आणि यांना इथून घातल्याशिवाय आता गप्प बसणार नाही. आणि काँग्रेस पक्षही आता हे आंदोलन मागे सारणार नाही. आता या देशाला बीजेपी बस झाली. आता देशातून BJP हटवण्याची वेळ आलेली आहे आणि ते हटवायलाच आम्ही.